मंडळी नमस्कार. SRTच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आम्ही आलो आहोत हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत या तालुक्यामध्ये आणि तिथे इंजनगावला आपले एक शेतकरी आहेत जे SRT पद्धतीने शेती करतात. त्यांचं नाव आहे सदाशिव अडकिने. सदाशिव भाऊ नमस्कार. राम राम नमस्कार. तर तुम्ही इथे जे हे आता ही सगळी दिसत आहेत सगळे लाल 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 हे काय आहे? हे ॲक्च्युअल भाऊ हे करवंद आहेत आणि हे मागच्या 2016पासून मी याचा वेगवेगळ्या राज्यातून अभ्यास करून हा अर्ली वान इथं आपण एक तयार केलेला आहे, जे की शेतकऱ्याच्या दृष्टीनं जे आपण शेती करतो आहे तर एक नवीन समस्या तयार झाली. अगोदरच्या ज्या समस्या होत्या दुष्काळ, अतिवृष्टी किंवा निसर्गाचा लहरीपणा, तर एक नवीन समस्या शेतकऱ्यासाठी निर्माण झाली, ती म्हणजे रानटी प्राण्याचा शेतीमध्ये होत असलेला धुमाकूळ आणि त्यामुळे होणारी शेतकऱ्याची नुकसान. तर त्याच्यावर बायोफेन्सिंग अर्थात नैसर्गिक कुंपण याचा शोध लावत आपण हे अर्ली करवंद 2 वर्षात येणारं इथं तयार केलेलं आहे आणि याचंच कुंपण आणि याचीच बाग इथं SRT पद्धतीत आपण मागच्या 2020पासून आपले आदरणीय गुरु तथा आदरणीय मार्गदर्शक चंद्रशेखरजी दादा भरसावळे यांच्या अथक परिश्रमातून तयार झालेली ही SRTची जी संकल्पना आहे ती इथं आपण यूट्यूब चॅनलद्वारे त्यांची माहिती सगळी व्हिडिओ वगैरे बघून ती इथं आपण आत्मसात केली आणि इथं आपण ती राबवली. त्यामुळं SRTची जोड या बागेला देत किंवा या माझ्या सर्व 6 एकर शेतीवर देत मी ही करवंदाची बाग इथं डेव्हलप केली आहे. करवंद शेती किती फायदेशीर ठरू शकते आणि SRT पद्धतीमध्ये त्याचा खर्च कमी होतो, उत्पादन चांगलं येतं, कुठल्याही कीटकनाशकाशिवाय रासायनिक खताशिवाय येणारी ही पिकं आहेत आणि याच्यातनं किती यांचा छान आर्थिक फायदा झालेला आणि समाधानी झाले आहेत हे आपण बघितलं. तर धन्यवाद मंडळी. राम 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 राम. स्क्रीनवर दिलेला नंबर SRT ऑफिस असा सेव्ह करा आणि हाय किंवा SRT असा मेसेज पाठवा व माहिती मोफत मिळवा. धन्यवाद.